मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। लाडक्या बहिणींना तुमच्या बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। बहिणींपुढे अखेर सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे, कारण की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला सरकारला खूप या ठिकाणी उशीर झाला आणि यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत होते। आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती फक्त 17वाच हप्ता नव्हे तर 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना सुरू आहे। आता डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, का आम्हाला या ठिकाणी योजनेमधून वगळण्यामध्ये आले, का आम्हाला हप्ता मिळणार का नाही, आणि जर आम्हाला हप्ता मिळणार असेल तर नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, असे बहुतांश प्रश्न लाडक्या बहिणींमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होते। आणि लाडक्या बहिणींची अशी देखील मागणी होती की आमच्या खात्यावरती लवकरात लवकर या ठिकाणी हप्ता जमा करण्यामध्ये यावा आणि हीच मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींची या ठिकाणी मागणी पूर्ण झाली आहे। लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारने सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या असून म्हणजेच की ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता डायरेक्ट तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सर्व लाडक्या बहिणींना हे तर माहीत झाले असेल की 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये मिळणार, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये या दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये खात्यावरती जमा होणार हे तर आता सर्वांना माहीत झालं असेल। मात्र या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती आज येणार हे उद्या येणार, त्याचबरोबर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण बघणार आहोत। जर तुम्हाला देखील या ठिकाणी म्हणजेच की आता 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता सरकारच्या माध्यमातून देखील हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता डीबीटीची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। आणि जशी डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जात असतो आणि त्या अनुषंगाने आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। आता या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत, म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना सुरू आहे। डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून आता बरेच दिवस उलटून गेले असले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणताच हप्ता या ठिकाणी जमा झाला नसल्यामुळे हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी देण्यामध्ये आली असून आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। आता नोव्हेंबर महिन्यामध्ये 17वा हप्ता वाटप झाला नाही आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला फार उशीर झाला असल्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत होती आणि सरकार आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करत आहे आणि त्या अनुषंगाने आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 17वाच हप्ता नव्हे तर 17व्या हप्त्यासोबत 18वा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 16 हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही देखील या ठिकाणी पुढचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। आता नेमका 17वा हप्ता आणि या ठिकाणी 18वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण आता बघूया।
तर आता या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर फक्त आता 2 ते 3 मिनिटाचा या ठिकाणी वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता लाडक्या बहिणींना दुप्पट लाभ मिळणार, 1500 रुपये नाही तर 3000 रुपये खात्यावरती जमा होणार, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहेत। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की आता कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी टाकले जात आहेत, म्हणजेच की पैसे या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे। डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता पैसे मिळण्यास कसलाच विलंब या ठिकाणी होणार नाही। आता या ठिकाणी बघू शकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीवरती महायुती सरकार लाडक्या बहिणींना एक खास भेट देणार आहे। राज्य सरकार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक सोडून 2 हप्ते या ठिकाणी जमा करणार आहे, कारण की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला आहे आणि आता नोव्हेंबर महिना संपला असून डिसेंबर महिना सुरू झाला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक नव्हे तर 2 हप्ते जमा होणार आहेत, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता या ठिकाणी बघू शकता महायुतीय सरकारसाठी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा टर्निंग पॉइंट ठरलेली महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये आतापर्यंत अनेक नवनवीन अपडेट समोर येताना पाहायला मिळत आहेत। तसेच योजनेअंतर्गत होणाऱ्या अनेक घोटाळ्यांवरती बंधन घालण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेवरती आता विशेष लक्ष देण्यामध्ये येत आहे आणि प्रत्येक लाभार्थी महिलांची सध्या पडताळणी देखील सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे, कारण की फक्त पात्र असणाऱ्याच महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले पाहिजे याकरिता सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत असून ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा बोगस पद्धतीने लाभ घेत असतील तर अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे आणि ज्या लाडक्या बहिणी सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशा लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अशातच आता सध्या राज्यभरात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या धामधुमीवरती महायुती सरकार लाडक्या बहिणींना एक खास या ठिकाणी भेट देणार आहे। या ठिकाणी बघू शकता राज्य सरकार या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर 3000 रुपये या ठिकाणी देणार आहे, म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक सोडून आता 2 हप्ते जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिना संपला आहे, डिसेंबर महिना सोडून आता बरेच दिवस उलटून गेले, मात्र तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नव्हता आणि याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी लाडक्या बहिणी निराश होऊ नये, लाडक्या बहिणी नाराज होऊ नये याकरिता सरकारच्या माध्यमातून आता 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी एकत्र जमा करण्यामध्ये येणार आहेत। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणी निराश होऊ नये यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र आता महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्यास विलंब का झाला तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे। नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची या ठिकाणी बिगुल मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होते, त्यामुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती या ठिकाणी देण्यामध्ये आली होती अशी माहिती बघायला मिळत आहे। म्हणजेच की निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होऊ शकला नव्हता। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे किती तर 3000 रुपये जमा होणार आणि हे आता सर्वांना माहीत झाले आहे। म्हणजेच की राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून लाडक्या बहिणींना काही कामे करण्याची देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे। आता कोणती कामे करायची तर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा, कारण की लाडकी बहीण योजनेकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या महिला ई-केवायसी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। या ठिकाणी जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी या ठिकाणी करून घ्या, कारण की ई-केवायसी केली तरच तुमच्या खात्यावरती
पैसे जमा होतील। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता जर बघायला गेलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की आमच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता हा लवकरच जमा होत नाही। आता हप्ता कसा जमा केला जात असतो तर डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत असते आणि डीबीटीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत असतो। आता डीबीटीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर म्हणजेच की राज्य सरकारने पैसे या ठिकाणी म्हणजेच की या ठिकाणी वाटप करण्यासाठी मान्यता दिल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरू होत असतात, परंतु काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उशिरा हप्ता या ठिकाणी जमा होत असतो। आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उशिरा हप्ता का जमा होत असतो तर या ठिकाणी बँकेच्या स्थितीनुसार हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जात असते। आता सरकारने पैसे वाटप करायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी म्हणजेच की रक्कम जमा होईल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि तिसऱ्या दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्णपणे पैशांचे वाटप केले जात असतात। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींसाठी एक अर्जंट सूचना आहे ती म्हणजेच की आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की या 2 हप्त्यांचे किती एकूण 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत, परंतु या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होणार नाहीत, कारण की ही जी रक्कम आहे म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, पहिलं जे महत्त्वाचं काम ते म्हणजेच की तुम्हाला ई-केवायसी करावे लागणार आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करा। आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता सरकारच्या माध्यमातून हप्ता हा वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून एकदा हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जात असते। बँकेच्या स्थितीनुसार या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा होत असते, त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करा। CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ई-केवायसी करू शकता। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करा आणि त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, परंतु जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता कोणती कामे करायची हे देखील सर्वांना माहीत झाले असेल। आता त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता बघूया। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16 हप्ते जमा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सुरुवातीला असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं की नोव्हेंबर महिन्याच्या या ठिकाणी सुरुवातीलाच हप्ता जमा होईल असं सांगण्यामध्ये आलं होतं, परंतु नोव्हेंबर महिना या ठिकाणी संपला आहे, डिसेंबर महिना आता सुरू आहे। या ठिकाणी डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून देखील बरेच दिवस उलटून गेले असले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नाही, त्यामुळे या ठिकाणी सरकारवरती लाडक्या बहिणींची आपल्याला नाराजी बघायला मिळत आहे। आता या 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे। राज्यभर सध्या काय या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला बघायला मिळत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मोठ्या ठिकाणी म्हणजेच की गिफ्ट मिळण्याची आपल्याला म्हणजेच की शक्यता बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी पाहू शकता राज्य सरकार डिसेंबर महिन्यामध्ये 1500 रुपये नाही तर 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। मात्र हे 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी एकंदरीत जर बघायला गेलं म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दुप्पट पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। कधी जमा होणार तर बघा, याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत, म्हणजेच की अजून साधारणतः
3 ते 4 दिवसांमध्ये राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी बघायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना आता काळजी करण्याची काहीच गरज नाही। याच आठवड्यामध्ये म्हणजेच की साधारणतः अजून 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये जमा होतील। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून देखील बहिणींना आता खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असून 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहेत पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती याच आठवड्यामध्ये म्हणजेच की अजून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अशा पद्धतीने राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे। साधारणतः 1 ते 1.5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। लाडक्या बहिणींची देखील अशी मागणी होती की 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे 17वा आणि 18वा हप्ता आमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावा आणि ती मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता सरकारच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। कधी जमा होणार तर 4 ते 5 दिवसांमध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता जमा होणार आहेत। समोर आलेल्या माहितीनुसार याच आठवड्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी वर्ग या ठिकाणी होणार आहेत। म्हणजेच की या आठवड्यामध्ये कोणत्या क्षणी आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि मोबाईलवरती मेसेज आला की लगेच समजून जायचं की खात्यावरती पैसे जमा झाले। या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये मोबाईलवरती जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता। पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। याच आठवड्यामध्ये म्हणजेच की साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होतील। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी होती आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना KYC करण्याचे देखील सांगण्यामध्ये आले आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की लाडकी बहीण योजनेकरिता म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आला आहे तर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या महिला KYC करतील तर अशाच महिलांचा हप्ता या ठिकाणी सुरूच राहणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा लाभ जर चालू ठेवायचा असेल तर त्याकरिता KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। KYC केली नसेल तर 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे। 31 डिसेंबरच्या आत KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरपर्यंत KYC करून घ्या। तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट होती। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। येत्या साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये जमा होतील। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।